नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आता अर्जुन सायलीला म्हणतो, बायको सॉरी मला एक अर्जंट मीटिंग आली आहे आणि त्या मीटिंगसाठी मला जावं लागेल, पण तोपर्यंत तू इथेच थांब। मी एक काम करतो, मीटिंगला जातो, मीटिंग अटेंड करतो, घरी येतो, आपण जेवूयात आणि मग मी तुला ड्रॉप करतो असं म्हणत आता अर्जुन सायलीला थांबायला सांगतो। तर त्यावेळी सायली म्हणते, अहो मला सुद्धा एका महत्त्वाच्या कामासाठी जायचं आहे। अर्जुन म्हणतो, काही हरकत नाही, मी मीटिंगवरून आल्यानंतर तुला जिथे जायचं आहे तिथे आपण जाऊयात ना, पण तुला नक्की कुठे जायचं आहे? तेव्हा मात्र सायली शांतच होते। सायली मनाशीच म्हणते, मी जर यांना म्हणाले की मला टेप रेकॉर्ड शोधण्यासाठी जायचं आहे आणि कशासाठी, तर तन्वीचा आवाज ऐकण्यासाठी। आता तन्वीचा आवाज ऐकण्यासाठी मला इतका धीर का धरवत नाही आहे, असं जर त्यांनी मला विचारलं तर मी त्यांना काय सांगणार आहे, असं म्हणत सायली शांतच होते। आता अर्जुन मीटिंगला जायची तयारी करत असतो, परंतु त्याचवेळी अर्जुनच्या ब्लेझरचं बटन तुटलेलं असतं। अर्जुन म्हणतो, बायको? सायली म्हणते, हो मी लावून देते। आता सायली ते बटन लावून देण्यासाठी काही मिनटं तिथे बसते आणि ते बटन लावून देत असते। तर त्यावेळी अर्जुन सायलीला म्हणतो, बायको अगं एक गोष्ट सांगायची राहूनच गेली, तुला ते पूर्णाजीने तन्वीचे फोटो दिले होते ना, ते मी तिला परत देऊन आलो आहे। आता हे ऐकून सायलीला धक्काच बसतो। सायली म्हणते, ते फोटो परत द्यायची तुम्हाला काय गरज होती? तर अर्जुन म्हणतो, पण ते इथे ठेवायची तरी काय गरज होती? अगं ज्यावेळी पूर्णाजी तुला तन्वी म्हणत होती त्यावेळी सगळं काही ठीक होतं, परंतु आता पूर्णाजीला सत्य कळालंय ना, त्यामुळे उगाच या सगळ्यामध्ये तू गुंतत जाऊ नकोस। खरं सांगू का बायको, आत्या किंवा पूर्णाजी तुला सतत असं म्हणत असतात ना की तुझ्या पोटी तन्वीच जन्माला येणार, हे तर मला अजिबातच आवडत नाही। अगं खरं तर याला काहीच लॉजिक नाही आहे, त्यामुळे प्लीज या सगळ्या गोष्टी मी मनावर घेत नाही आहे। खरं तर मला आवडत नाहीत, पण मी काही बोलत नाही, कारण उगाच त्यांना वाईट वाटायला नको। पण बायको खरं सांगू का, तू या सगळ्यामध्ये अजिबात गुंतत जाऊ नकोस। खरं तर तन्वीच्या आठवणी किंवा तिच्या गोष्टी या सगळ्याचा तू अजिबात विचार करू नकोस। आणि आता हो, तिथे प्रतिमा आत्याच्या घरी आहेस ना, मग या गोष्टींवर अजिबात चर्चा करू नकोस। खरं तर सिनियर, प्रतिमा आत्या आणि पूर्णाजी या सगळ्यांनीच आता एक्सेप्ट करायला हवंय की तन्वी आता परत येणार नाही। आता मात्र सायली अर्जुनकडे पाहते, त्यावेळी अर्जुन म्हणतो, हो मी अगदी खरं बोलत आहे, त्यामुळे तू उगाच त्यांना आशा वगैरे दाखवू नकोस, असं म्हणत अर्जुन सायलीला समजावत असतो। आता सायलीचं काम पूर्ण झालेलं असतं। अर्जुन म्हणतो, झालं पण फॅन्टॅस्टिक, बरं मी आता मीटिंगला जाऊन येतो आणि त्यानंतर आपण जाऊ। सायली म्हणते, बरं ठीक आहे। आता अर्जुन घाईघाईने मीटिंगसाठी निघून जातो। तर त्यानंतर सायली मनाशीच म्हणते की बरं झालं मी यांना काही बोलले नाही, कारण ते अगोदरच म्हणत आहेत की या सगळ्या विषयातून बाहेर पड, आणि आता जर मी त्यांना सांगितलं असतं की मला टेप रेकॉर्ड शोधण्यासाठी जायचं आहे तर त्यांना अजिबातच आवडलेलं नसतं। पण आता हे मीटिंगसाठी गेलेत, तोपर्यंत मी सुद्धा निघते आणि त्या टेप रेकॉर्डच्या दुकानमध्ये जाऊन मला जो टेप रेकॉर्ड हवा आहे तो घेते, असं म्हणत आता सायली टेप रेकॉर्ड शोधण्यासाठी अर्जुनला काही न सांगता निघालेली असते। तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं की अस्मिता आपले सगळे डॉक्युमेंट पडताळून पाहत असते। ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट, त्यानंतर विविध कॉम्पिटिशनमध्ये नंबर आलेला, ते सगळी काही सर्टिफिकेट आता अस्मिता पाहते आणि म्हणू लागते, ह्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहेत, एक काम करते या सगळ्यांच्या कॉप्या काढून ठेवते, म्हणजे मला आता जॉब ॲप्लिकेशनला जोडता येईल। पण जॉब ॲप्लिकेशन कसं लिहायचं असतं मला तर काहीच माहीत नाही आहे। खरं तर या सगळ्या गोष्टी करायची वेळच कधी आली नाही, त्यामुळे आता कसं करू, एक काम करते मी व्हिडिओज बघते, असं म्हणत आता अस्मिता जॉब ॲप्लिकेशन कसं लिहायचं असतं त्यासाठी व्हिडिओ बघायला घेते। तर दुसरीकडे आता सायली त्या ॲड्रेसवर पोहोचलेली असते। सायली आता त्या दादांना विचारते, दादा हा टेप रेकॉर्ड नक्की चालेल ना? नाहीतर असं नको व्हायला की दुकानात चालू होता आणि घरी गेल्यानंतर बंद होईल। तर ते दादा म्हणतात, नाही ताई असं काही होणार नाही, अहो आमच्या दुकानातील माल हा जुना जरी असला तरी सुद्धा खात्रीशीर असतो। सायली त्या दादांना म्हणते, बरं, असं म्हणत आता सायली तो टेप रेकॉर्ड घेते। तर त्यावेळी दादा त्या टेप रेकॉर्डबद्दल सायलीशी बोलत असतात। सायली आणि त्यांची चर्चा चालू असते आणि त्याच वेळी एक कार घेऊन त्या ठिकाणी एक व्यक्ती आलेली असते आणि आता सायली त्या दादांशी बोलत असताना ती व्यक्ती सायलीकडे पाहते आणि सायलीचे काही फोटो क्लिक करते। याबद्दल सायलीला काहीच माहीत नसतं। सायली तर टेप रेकॉर्ड घेते आणि तिथून निघून जाते। तर दुसरीकडे अस्मिता आता जॉबसाठी अप्लाय
कसा करायचा याबद्दल व्हिडिओ पाहत असते आणि त्याच वेळी स्मित रडू लागतो. अस्मिता म्हणते, काय झालं रे स्मित? अरे आवाजाने जाग आली का तुला? असं म्हणत अस्मिता तिचा मोबाईल बाजूला ठेवते आणि पहिल्यांदा स्मितला घेते. आता अस्मिता स्मितला सांभाळतच तिचं कामही कसं करायचं हे पाहत असते. ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याचा व्हिडिओ ती पाहत असते, परंतु स्मित मात्र खूप रडत असतो. अस्मिता म्हणते, स्मित बाळा काय झालंय? अरे तू रडू नकोस, मम्मा आहे ना, तू काळजी करू नकोस, तुझी मम्मा तुझ्यासोबत आहे. असं म्हणत त्याला सांभाळत ती आता आपल्या करिअरचा सुद्धा विचार करत असते. एकीकडे आपलं बाळ आणि दुसरीकडे करिअरचा विचार, हे दोन्ही गोष्टी अस्मिताच्या चालू असतात. तर इकडे पाहायला मिळतं सायली टेप रेकॉर्ड घेते आणि त्यानंतर आपल्या गाडीत येऊन बसते. तर त्याचवेळी सायलीच्या मागावर जी व्यक्ती असते तिला फोन आलेला असतो. ती म्हणते, हो मला माहीत आहे, ती मला आता दिसली आहे, बघू आता ती कुठे जाते, मी आता तिलाच फॉलो करत आहे. आता सायलीची कार ज्या दिशेने निघालेली असते त्याच दिशेने आता ती व्यक्तीसुद्धा निघालेली असते. सायली गाडीमध्ये तो टेप रेकॉर्ड पाहते आणि खूप खुश होत म्हणते, कधी एकदा प्रतिमा त्यांच्या घरी जाते आणि कधी एकदा तन्वीचा आवाज ऐकते, असं मला झालंय. परंतु इकडे मात्र एक व्यक्ती सायलीच्या मागावर असते. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं अस्मिता कल्पनाताईंना म्हणते, मम्मा अगं मी जरा बाहेर जाऊन येते, तू जरा स्मितकडे लक्ष देशील का? कल्पनाताई म्हणतात, अगं आता तू कुठे निघाली आहेस? तर अस्मिता कल्पनाताईंना म्हणते, मम्मा अगं मी जरा डॉक्टरकडे जाऊन येते, तोपर्यंत तुम्ही स्मितला पाहाल ना? आणि हो विमल, स्मित उठल्यानंतर त्याला फॉर्म्युला बनवून द्यायचा आहे. तर आता विमलताई म्हणतात की हो अस्मिताताई तुम्ही अजिबातच काळजी करू नका, समित उठला की मी त्याच्याकडे लक्ष देईनच. तर अस्मिता म्हणते, काय म्हणालीस? तर विमलताई म्हणतात, समित. तर आता कल्पनाताई स्मित हा शब्द विमलताईंना शिकवत असतात. तर विमलताई म्हणतात, त्यापेक्षा एक काम करूयात का वहिनी, कारण मला जसं जमते तसं मी बोलते, पण आपण जर त्याला एक वेगळं नाव दिलं तर, म्हणजे चिंटू, मन्या, गोलू यापैकी जर आपण नाव ठेवलं तर अस्मिता म्हणते, अगं पण कशासाठी? त्याचं एवढं छान नाव आहे स्मित, मग ते एकच पुरे आहे ना. कल्पनाताई म्हणतात, पण नाही ग अस्मिता, मला सुद्धा हे गोलू नाव आवडलंय. तर अस्मिता म्हणते, बरं ठीक आहे, तुमचा आता गोलू झोपलाय, तो उठला की त्याच्याकडे लक्ष द्या. तर कल्पनाताई म्हणतात, अगं पण तुला किती वेळ लागणार आहे? तर अस्मिता म्हणते, मला 2 तास लागतीलच. तर कल्पनाताई म्हणतात, 2 तास आणि डॉक्टरकडे? तर आता अस्मिता म्हणते, मम्मा अगं यावेळी त्यांच्याकडे गर्दी नसते ना, मग अगं तसंही मला माझ्या रुटीन चेकअपसाठी जायचं आहे. कल्पनाताई म्हणतात, अस्मिता मी एक काम करते, मी तुझ्यासोबत येते. कल्पनाताई म्हणतात, अगं तू एकटी जातेस हे मला काही योग्य वाटत नाही आहे. अस्मिता म्हणते, मम्मा अगं त्याची काहीच गरज नाही आहे. कल्पनाताई म्हणतात, त्यापेक्षा एक मी काम करू का, अश्विनलाच फोन करते आणि अश्विनलाच त्याच्या हॉस्पिटलमधील एखाद्या गायनेकला घरी पाठवायला सांगते. अस्मितामध्ये, नाही मम्मा खरंच त्याची काहीही गरज नाही आहे. अगं नेहमी तुम्ही माझ्यासाठी अशीच धडपड करत राहणार आहेत का? अगं मला माझं काहीतरी करू द्या ना, आता मला सगळ्यांवर अवलंबून राहायचं नाही आहे, प्रत्येक गोष्टीला मला दुसऱ्यांवर अवलंबून राहायचं नाही आहे. आत्तापर्यंत सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही बघत आलात, मी सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला सांगत आली, पण आता मला स्वतः काहीतरी करू द्यात ना. अगं या सगळ्या गोष्टींमध्ये माझा सेल्फ कॉन्फिडन्स वाढेल ना, आणि माझ्यासोबत स्मितचा सुद्धा. तर आता विमलताई म्हणतात, गोलू. तर अस्मिता म्हणते, हो बाई गोलू, गोलू मोठा होईपर्यंत माझ्यातला कॉन्फिडन्स तरी वाढेल आणि त्यासाठीच मला हे सगळे प्रयत्न करू द्यात, तरच गोलूला एकटीने मोठं करणं मला शक्य होईल. कल्पनाताई म्हणतात, बरं ठीक आहे, तुला जे करायचं आहे ते कर, आम्ही तुझ्यासोबत आहोत, पण तू जे काही डॅडला म्हणाली आहेस ना की मला जॉब करायचा आहे, स्वतःचे पैसे कमवायचे आहेत, त्या सगळ्या गोष्टींना घाई करू नकोस. अगं आता गोलू अजून लहान आहे, त्याला तुझी गरज आहे. आणि हे बघ अस्मिता, आपल्याला कशाचंच काही कमी नाही आहे, त्यामुळे एवढ्या लवकर तू जॉबचा वगैरे विचार करू नकोस आणि आम्ही तुझ्यासोबत आहोत. तर अस्मिता म्हणते, ठीक आहे मम्मा, येऊ का मी? असं म्हणत अस्मिता निघून जाते. परंतु कल्पनाताईंना अस्मिताची काळजी वाटत असते. कल्पनाताई म्हणतात की अस्मिता या सचिनच्या विचारातून लवकर बाहेर पडली, हे खरंच खूप छान झालंय, पण तरीसुद्धा तिची काळजी वाटतेच ना. तर विमलताई म्हणतात की वहिनी तुम्ही अशी अस्मिता त्यांची काळजी करू नका, खरंच सांगू का, त्या अशा एकट्या बाहेर जायला लागल्यात ना की त्यांचं मनही रमेल आणि या सगळ्या गोष्टीतून त्या लवकरात लवकर बाहेरही पडतील. तर कल्पनाताई म्हणतात, खरं आहे,
पण खरं सांगू का, अस्मिता तरी सगळ्यांसोबत हसत राहते आणि तिच्या मनातला विचार ती कोणाला दाखवत नाही किंवा ह्या गोष्टीचा विचारही करत नाही. पण मला जास्त काळजी वाटते ती अश्विनची. एकदा का तो नॉर्मल झाला ना की मग मात्र माझं मन शांत होईल आणि मला काळजी नाही वाटणार, कारण मला माझ्या तिन्ही मुलांची तितकीच काळजी वाटत असते. तर आता अर्जुन घरी येतो आणि सायलीला आवाज देत म्हणतो, बायको. तर दुसरीकडे सायली आता किल्लेदारांच्या घरी निघालेली असते आणि ती व्यक्ती अजूनही सायलीच्या मागावरच असते. तर इकडे अस्मिता इंटरव्ह्यू देण्यासाठी गेलेली असते, परंतु पहिल्यांदाच अस्मिताच्या नशिबी ही निराशा आलेली असते. तर दुसरीकडे अर्जुन आता घरी येत म्हणतो, बायको ग पटकन खाली ये, चल आपल्याला निघायचं आहे. तर आता कल्पनाताई अर्जुनला म्हणतात, अर्जुन जरा थांब, श्वास घे आणि घरात इकडे तिकडे सुद्धा बघ, कारण घरात इतर माणसं सुद्धा राहतात. तर अर्जुन म्हणतो, हो माहीत आहे, परंतु आता मला बायकोला सायलीला आत्याच्या घरी सोडायचं आहे ना, त्यासाठीची घाई चालू आहे. आता मात्र कल्पनाताई आणि विमलताई दोघीही हसू लागतात. अर्जुन म्हणतो, काय झालंय, का हसताय? तर कल्पनाताई अर्जुनला म्हणतात, अरे तुझी बायको काही तुझ्यासाठी थांबलेली नाहीये, ती कधीच इथून निघाली आहे. एव्हाना ती तिथे किल्लेदारांच्या घरी प्रतिमाच्या घरी पोहोचली सुद्धा असेल. आता हे ऐकून अर्जुनला धक्काच बसतो. अर्जुन म्हणतो, काय? अगं मी तर तिला सांगून गेलो होतो की आल्यानंतर मी तुला सोडेन, मग ती अशी कशी निघून गेली? तर कल्पनाताई म्हणतात, ते बाबा काही मला माहीत नाही या. अर्जुन म्हणतो, थांब मी तर तिला फोनच करतो. असं म्हणत आता अर्जुन सायलीला फोन करायला घेतो. आता अर्जुनने सायलीला फोन केलेला असतो, परंतु सायली काही अर्जुनचा फोन घेत नाही. अर्जुन म्हणतो, अशी कशीही, माझा फोनही घेत नाहीये. तर आता कल्पनाताई म्हणतात, बरं पण तू आता प्रतिमाला कर ना फोन. अर्जुन म्हणतो, हां. असं म्हणत आता अर्जुन प्रतिमा त्यांना फोन करायला घेतो. तर कल्पनाताई विमलताईंना म्हणतात, बघितलंस का, बायको घरात नाही म्हटल्यावर याची कशी तडफड होते ते. आता विमलताई आणि कल्पनाताई हसू लागतात. अर्जुन म्हणतो, मम्मा. असं म्हणत आता अर्जुन प्रतिमा त्यांना फोन करायला घेतो. आता अर्जुन प्रतिमा आत्यांना म्हणतो, आत्या ग सायली आहे का तिथे, सायलीकडे फोन देतेस का जरा. तर प्रतिमा आत्या म्हणतात, अरे ती अजून आलीच नाहीये, ती तर तुमच्या घरी गेली आहे ना. तर अर्जुन म्हणतो, नाही पण ती तर इथून निघाली आहे. तर प्रतिमा आत्या म्हणतात, अरे मी सुद्धा तिला फोन करते पण ती तर फोन उचलतच नाहीये, पण मी आणि सुमन तिची वाट बघत जेवायचेही थांबलो आहोत. आता मात्र अर्जुनला धक्काच बसतो. अर्जुन कल्पनाताईंना म्हणतो, मम्मा सायली इथून निघाल्यावर किती वेळ झालाय, म्हणजे ती कधी निघाली आहे. तर कल्पनाताई म्हणतात, सायली इथून तू निघाल्यानंतर 5 मिनिटातच निघाली आहे का, ती अजून तिथे पोचली नाहीये का. तर अर्जुन म्हणतो, नाही. आता मात्र कल्पनाताई आणि अर्जुन यांना सायलीची काळजी वाटत असते. तर प्रतिमा आत्या अर्जुनला म्हणतात, हॅलो अर्जुन, सायली तर मगाचीच निघाली आहे का तुमच्या घरून, पण ती इथपर्यंत आलीच नाहीये, मग ती नक्की कुठे गेली असेल. तर अर्जुन म्हणतो, मला तर काहीच कळत नाहीये आत्या. तर इकडे कल्पनाताई अर्जुनला म्हणतात, अर्जुन आता तर मला भीती वाटते, कुठे असेल सायली. तर आता विमलताई कल्पनाताईंना म्हणतात, वहिनी तुम्ही एक काम करता का, तुम्ही तुमच्या फोनवरून सायलीला फोन करून बघा, कदाचित सायलीताई तुमचा फोन उचलतील. तर अर्जुन म्हणतो, हे बघा तुम्ही काळजी करू नका, मी बघतो सायली कुठे आहे. तर प्रतिमा आत्या अर्जुनला म्हणतात, बरं अर्जुन, तुला जर काही सायलीबद्दल कळालं तर मला लगेच फोन कर, मलाही सायलीची काळजी वाटत आहे. तर त्याचवेळी सायली त्या ठिकाणी आलेली असते आणि प्रतिमा आत्यांना आवाज देत म्हणते, काय झालं आत्या. तर अर्जुनच्या लक्षात येतं की सायली परत आली आहे. प्रतिमा आत्या म्हणतात, सायली अगं तू कुठे होतीस, आम्ही सर्वच जण तुझीच काळजी करत होतो. हे बघ अर्जुन, हे बघ सायली परत आली आहे, मी फोन स्पीकरवर ठेवते हां. असं म्हणत प्रतिमा आत्या फोन स्पीकरवर ठेवतात आणि सायलीला अर्जुनशी बोलायला सांगतात. आता अर्जुन सायलीवर चिडतो आणि म्हणू लागतो, ही काय पद्धत आहे बायको, कोणाला न सांगता निघून जायची. तर आता सायली म्हणते, अहो कोणाला न सांगता काय, मी तर आईना सांगून निघाले होते आणि तुम्हालाही सांगितलं होतं. अहो माझं एक छोटंसं काम होतं बाहेर, पण त्याला थोडा वेळ लागला आणि म्हणूनच यायला मला उशीर झाला आणि मी तर इथेच येणार होते ना, आणि आता आली आहे मी. तर अर्जुन सायलीला म्हणतो, अगं हो बायको, पण मी सुद्धा तुला सांगितलं होतं की मी माझी मीटिंग झाल्यानंतर लगेच घरी येईल आणि मग आपण तुझ्या कामासाठी जाऊ, पण तुला एवढी कसली घाई होती आणि एवढं कसलं काम होतं की तू एवढ्या घाईघाईने निघून गेलीस. तर सायली अर्जुनशी खोटं बोलत म्हणते, अहो मला देवळात जायचं होतं, थोडा वेळ शांत बसायचं होतं, पण या सगळ्यामुळे तुम्ही माझ्यावर एवढं चिडाल हे मात्र मला माहीत नव्हतं हां. असं म्हणत सायली थोडी नर्वस होते, कारण अर्जुन सायलीवर खूप चिडलेला असतो.
तर प्रतिमा त्या अर्जुनला म्हणतात, हो अर्जुन, अरे सायली आता सुखरूप घरी आली आहे ना, मग तू काय एवढा चिडतोयस तिच्यावर, नको ना एवढा चिडूस. अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे बायको, मी तुझ्याशी नंतर बोलतो. असं म्हणत आता अर्जुन फोन ठेवतो. इकडे मात्र अर्जुनला सायलीची काळजी वाटत असते. कल्पनाताई अर्जुनला म्हणतात, अर्जुन शांत हो. तर दुसरीकडे प्रतिमा आत्या सायलीला म्हणतात, सायली अगं तू हे काय घेऊन आली आहेस. सायली म्हणते, प्रतिमा आत्या अहो मी टेप रेकॉर्ड घेऊन आली आहे. आता तो टेप रेकॉर्ड पाहून प्रतिमा आत्या म्हणतात, म्हणजे पूर्णाईने जपून ठेवला होता तर सायली म्हणते, नाही तो तर कधीच दिला गेला आहे, परंतु मी बाजारात गेली आणि तिथून एका ठिकाणावरून घेऊन आले आहे. प्रतिमा आत्या म्हणतात, बरं ठीक आहे, अगोदर आपण जेवून घेऊ, कारण आम्ही तुझ्यासाठी जेवायचे थांबलो आहोत. मी सुमनला आवाज देते, आपण जेवून घेऊ अगोदर. तर सायली म्हणते, नाही प्रतिमा आत्या, आपण 10 मिनिटांनंतर जेवूयात का. तर प्रतिमा आत्या म्हणतात, अगं का. तर सायली म्हणते, प्रतिमा आत्या मला लहान तन्वीचा आवाज कधी ऐकते असं झालंय. तर प्रतिमा आत्या म्हणतात, आत्ता. सायली म्हणते, हो ना प्रतिमा आत्या. प्रतिमा आत्या सायलीला म्हणतात, मलाही अगदी तन्वीचा आवाज ऐकायचा आहे. गेली कित्येक वर्ष मी लहान तन्वीचा आवाज ऐकलाच नाहीये, मला सुद्धा त्याची आतुरता आहे. बरं चल. असं म्हणत आता प्रतिमा आत्या आणि सायली ती कॅसेट लावायची ठरवतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, अस्मिता दुसऱ्या ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी आलेली असते, परंतु त्या ठिकाणी सुद्धा अस्मिताची फाईल तिला परत दिली जाते आणि पुन्हा एकदा अस्मिताला निराशा मिळालेली असते. अस्मिता आता घरी जायला निघालेली असते. या सगळ्या धावपळीत तिला खूप त्रास होत असतो, परंतु आता हे सगळं काही एकटीने करायचं, आपल्या मुलाला आपल्या जीवावर आपल्या स्वतःच्या कमाईवर वाढवायचं हे अस्मिताने ठरवलेलं असतं आणि त्यासाठी तिची धडपड सुरू असते. तर दुसरीकडे किल्लेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, आता सायली आणि प्रतिमा त्या रूममध्ये येतात. आता सायली टेप रेकॉर्डमध्ये ती कॅसेट लावायला घेते. आता ज्यावेळी ती कॅसेट प्ले केली जाते त्यावेळी सुरुवातीला थोडं काहीच ऐकू येत नसतं आणि त्यानंतर मात्र शुभं करोती हा आवाज ज्यावेळी सायलीच्या कानी पडतो, तो आवाज ज्यावेळी सायलीच्या कानी पडतो त्यावेळी मात्र सायलीला जुन्या आठवणी कुठेतरी ताज्या होतात. कुठेतरी तिला वाटत असतं की पूर्णाजींसोबत शुभं करोती म्हणणारी ती व्यक्ती आपणच आहोत, ती तन्वी आपण आहोत. त्यावेळी मात्र सायली पूर्णपणे मग्न होत तो आवाज ऐकत असते, त्यामध्ये ती गुंतून गेलेली असते. आता मात्र सायलीला त्या आवाजामध्ये स्वतःचा भास होत असतो आणि आता सायलीला खरी तन्वी, छोटी तन्वी आपल्यासमोर बसली आहे आणि ती आता शुभं करोती म्हणते हे दिसू लागतं. तिला भास होत असतो की खरी तन्वी आपल्या समोर आहे आणि तो आवाज तिला ओळखीचा वाटत असतो. परंतु ज्यावेळी आता शुभं करोती म्हणून पूर्ण होतं त्यावेळी मात्र सायली आणि प्रतिमा आत्या भानावर येतात. दोघीही एकमेकांकडे पाहतात. प्रतिमा आत्याने सुद्धा कित्येक वर्षानंतर आपल्या छोट्या तन्वीचा आवाज असा ऐकलेला असतो. त्यांचंही मन भरून आलेलं असतं. आता सायली टेप रेकॉर्डच्या समोर येऊन बसते आणि मनाशीच म्हणते की हा आवाज छोट्या तन्वीचा कसा काय असू शकतो. मला तर हा आवाज माझाच आहे असं मला का वाटतंय. मला खात्री आहे की हा आवाज तर माझाच आहे. असं म्हणत आता सायली या सगळ्याचा विचार करत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, अस्मिता आता घरी जायला निघालेली असते. अस्मिता एक रिक्षा थांबवते आणि त्या दादांना विचारते, दादा MG रोडला जायला किती होणार. तर ते दादा म्हणतात की 290. त्यावेळी मात्र अस्मिता आता रिक्षाला नकार देते आणि चालतच घरी निघालेली असते. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं की विमलताई कल्पनाताईंना म्हणतात, वहिनी सगळं जेवण झालं आहे. तर कल्पनाताई म्हणतात, बरं ठीक आहे, आता अस्मिता आली ना की त्यानंतर भाजी फोडणीला टाक. असं म्हणत आता सर्वच जण अस्मिताची वाट पाहत असतात. आता अस्मिता घाईघाईने घरी येते आणि कल्पनाताईंना विचारते, स्मित रडला का गं, त्याने फॉर्म्युला खाल्ला होता का. तर कल्पनाताई म्हणतात, अगं तू अजिबात काळजी करू नकोस, स्मित उठला, त्याने फॉर्म्युला घेतला आणि त्यानंतर तो पुन्हा झोपला, पण तू एवढी का घामाघूम झाली आहेस. तर आता इथे अर्जुन अस्मिताला विचारतो, अस्मिताई तू ठीक आहेस ना, तू काय अवतार करून घेतलायस. अस्मिता म्हणते, हो मी ठीक आहे. अरे बाहेर किती ऊन आहे आणि SV रोडला तर सावलीसुद्धा नाही आहे. आता हे ऐकून कल्पनाताई अस्मिताला म्हणतात, अस्मिता SV रोड, अगं तू तर डॉक्टरकडे गेली होतीस ना, आणि त्यातही तुझ्या ग्लायनेकचं क्लिनिक तर स्टेशनच्या त्या साईडला आहे. तर अस्मिता म्हणते, अगं हो त्या दुसऱ्या हॉस्पिटलला गेल्या होत्या ना आणि म्हणून मी सुद्धा तिथेच गेली होती. तर कल्पनाताई म्हणतात, बरं पण तुला इतका उशीर कसा लागला. तर अस्मिता म्हणते, अगं रिक्षा मिळाली नाही ना. तर अर्जुन म्हणतो, पण तू रिक्षाने का गेलीस, तू गाडी घेऊन का गेली नाहीस. तर अस्मिता म्हणते, अरे तिथे पार्किंग कुठे आहे, मग तिथे गाडी कुठे लावणार होते आणि म्हणूनच मी गाडी घेऊन गेली नाही. मी
फ्रेश होऊन येते ना. आलेच असं म्हणत अस्मिता घाईघाईने रूममध्ये निघून जाते. तर आता अर्जुनला काहीतरी चुकीचं वाटत असतं. अस्मिताताई आपल्यापासून काहीतरी लपवते हे त्याच्या लक्षात येतं आणि म्हणूनच अर्जुन कल्पनाताईंना म्हणतो, मम्मा तुला अस्मिताचं वागणं काही ऑड वाटत नाहीये का? कल्पनाताई म्हणतात, वाटतं ना, मला तर काहीच कळत नाहीये. गेले काही दिवस तिचं काय चालू आहे हे मलाही कळत नाहीये. तर दुसरीकडे किल्लेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं सायली मात्र आता त्याच विचारात हरवून गेलेली असते. तर प्रतिमा आत्या आपलं दुःख बाजूला ठेवतात आणि सायलीशी गप्पा मारत म्हणतात, हा आवाज तर मी तासनतास ऐकू शकते. परंतु सायली मात्र काहीच बोलत नसते. तर प्रतिमा आत्या सायलीला भानावर आणतात. सायली दचकते. त्यावेळी प्रतिमा आत्या म्हणतात, काय ग सायली, दचकायला काय झालं? सायली म्हणते, काही नाही. परंतु प्रतिमा आत्या, तुम्हाला खात्री आहे ना की हा आवाज तन्वीचाच आहे? तुम्हाला वाटते का की हा आवाज तन्वीचाच आहे की आपण पुन्हा ऐकूयात? तर प्रतिमा आत्या म्हणतात, नाही ग, अगं मला चांगलं आठवते आणि खात्रीसुद्धा आहे की हा आवाज छोट्या तन्वीचाच आहे. अगं मला आठवतंय ना की शुभम करुती म्हणत असताना रविराजनेच तिचा आवाज रेकॉर्ड करून ठेवला होता आणि त्यानंतर त्याची कॅसेट बनवली. त्यामुळे हा आवाज मी कधीच विसरू शकत नाही. अगं माझ्या छोट्या तन्वीचा आवाज आहे हा. पण तू असं का म्हणतेस? तर सायली म्हणते, नाही काही नाही. प्रतिमा आत्या म्हणतात, बरं ठीक आहे. अगं सायली आता जेवूयात चल. सुमन केव्हाची वाट बघते. मी तोपर्यंत जेवणाची तयारी करायला घेते. तू सुद्धा खाली ये. सायली म्हणते, बरं ठीक आहे. आता प्रतिमा आत्या तिथून निघून जातात. सायली आता विचार करत म्हणते की मला असं का वाटते की हा आवाज माझाच आहे. मग मी हे कोणाला आणि कसं सांगू? खरंच हा आवाज माझा असेल का? आणि तो जर आवाज माझा असेल तर ते मला कोण सांगेल? आता सायली विचार करत असते की आपल्याला या सगळ्याबद्दल कोणाकडून कळेल. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सायलीला काही शांत झोपही लागत नसते. सतत ती त्याच गोष्टीचा विचार करत असते. सायली म्हणते, मला असं का वाटते की हा आवाज माझाच आहे, पण मला आता हे कोण सांगेल? मधुभाऊ? असं म्हणत आता सायली तो मोबाईलमध्ये आवाज रेकॉर्ड करून घेते आणि त्यानंतर ती हॉस्पिटलला जात तो आवाज मधुभाऊंना ऐकवते आणि म्हणू लागते, मधुभाऊ हा आवाज ऐकल्यानंतर मला असं का वाटते की हा आवाज माझाच आहे? मधुभाऊ हा छोट्या तन्वीचा आवाज आहे, पण यामध्ये मला आपलेपणा का जाणवतोय? तर त्याचवेळी त्या ठिकाणी अर्जुन आलेला असतो. अर्जुन सायलीला म्हणतो, बायको निघूयात. तर आता सायली अर्जुनसोबत निघालेली असते आणि ज्या व्यक्तीने सायलीचा पाठलाग केलेला असतो तीच व्यक्ती आता हॉस्पिटलमध्ये पोहोचलेली असते आणि त्या व्यक्तीने मास्क लावलेला असतो. कुसुमताईंच्या नकळतच ती व्यक्ती आता मधुभाऊंच्या रूममध्ये येते आणि मधुभाऊंचं ऑक्सिजन काढून टाकते. आता ऑक्सिजन बाजूला होताच मधुभाऊंना त्रास होऊ लागतो. आता मधुभाऊंना त्रास देणारी आणि सायलीचा फोटो काढणारी ही व्यक्ती नक्की कोण आहे हे आपल्याला लवकरच कळेल. अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.